झी24 तास एक पाऊल पुढे। प्रमाणपत्र नाही किंवा तांत्रिक प्रमाणपत्र नाही म्हणून जर का निधी अडत असेल आणि अशा प्रकारचे मोठे प्रकल्प मार्गी लागत नसेल तर ही दुर्दैवी गोष्ट काय ती। आता एक झी24 तास इम्पॅक्टची बातमी आहे ती बघूया। राज्यातल्या धरणांची दुरुस्ती आता प्राधान्यक्रमाने होऊ लागली आहे। 100 वर्षांनंतर प्रथमच दारणा धरणातल्या दरवाजांची गळती बंद करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातलं दारणा हे मोठं धरण असून कोपरगाव नगर तसंच मराठवाड्यातल्या नागरिकांची तहान भागवणारं हे धरण आता पूर्णपणे दुरुस्त झालंय। निधी नसल्यानं या धरणांची दुरुस्ती अनेक वर्षांपासून रखडल्याचं वृत्त झी24 तासनं दाखवलं होतं। जलसंपदा मंत्र्यांनी या वृत्ताची गंभीरपणे दखल घेत कामं आता सुरू केली आहेत। धरण रिकामं करून कॉफर डॅम टाकून आणि त्याची कामं उरकून घेतली। आम्हाला 20 दिवस मिळाले पाऊस सुरू होण्यापूर्वी। त्या 20 दिवसामध्ये आम्ही ते उत्तम रीतीने पूर्ण केलेले कामं। झी24 तास एक पाऊल पुढे।